नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण जुन्या खराब अशा प्लास्टिकच्या बाटलीचा पुनर्वापर कसा करायचा आणि तो सुद्धा किचनमध्ये। नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडणार आहे। त्यासोबतच जुन्या आणि खराब ड्रेसचा इथे आपण असा वापर केलेला आहे की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तुम्हाला ही वस्तू वापरता येणार आहे। चला बघूया ही वस्तू काय आहे ते। जुना एक खराब ड्रेस घ्यायचा आहे, ज्याला असं छिद्र पडलेला आहे, तो घेतलाय मी। आणि तुमच्याकडे जर साधा असेल न फाटलेला तरीही चालेल, कारण इथे मी फाटलेला आहे म्हणूनच याचा पुनर्वापर करायचा ठरवलाय, जो आता काहीच कामाचा नाही आणि खराब सुद्धा झालेला आहे, म्हणजेच मी याचा वापर करत नाही। तर तुम्ही सुद्धा वापरात नसलेला खराब आणि टाकाऊ एखादा ड्रेस असेल, म्हणजेच टॉप असेल, तर तो घ्यायचा आहे। तर आपला अशा प्रकारचा टॉप आपल्याकडे जुने बरेचसे असतात, त्यामधलाच एखादा घ्यायचा आहे। आणि फॅब्रिक काही त्याचं एवढं खराब झालेलं नसतं की डायरेक्ट आपण त्याला फेकून देऊ, त्याचा नक्कीच पुनर्वापर आपण करू शकतो। याला आपण थोडंसं कट करून घेणार आहोत। तर हा टूल बनवण्या अगोदर आपण या ड्रेसला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर मग हा टूल त्याचा बनवायचा आहे। जसंच्या तसंच आपण ड्रेस ठेवून आपण यापासून हा टूल बनवतोय। फक्त थोडंसं 2-3 ठिकाणी आपल्याला ह्याला कट करावं लागणार आहे। कट करताना ड्रेसची शोल्डरची बाजू हातात पकडून त्याला 2 ठिकाणी असं कट करायचं आहे। ते पण अगदी छोटंसं, अगदी 5 सेंटीमीटर एवढंच ते कट झालं पाहिजे, खूप जास्त नाही। तरी एक छोटंसं होल तिथे आपण बनवून घेतलं कट करून। दुसऱ्या शोल्डरला पण असं 2 ठिकाणी होल करायचे। दोनही शोल्डरला मी थोडं असं कट करून घेतलंय। शोल्डर कट करताना जास्त कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। आणि दोन्ही कट केलेलं जे आहे त्याच्यामध्ये जे अंतर आहे ते अगदी 1 इंचाचं असेल तरी चालेल। आणि इथे बघू शकता अशा प्रकारचं हे कट केल्यानंतर याचा खूप जास्त छान पद्धतीने आपल्याला वापर करता येणार आहे। बाकीचा ड्रेस कुठेही कट करायचा नाहीये। तर यापासून आपण बनवतोय किचनमध्ये वापरता येणारी अगदी 12 महिने तुम्ही ही वस्तू वापरू शकता। तर बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल, ज्यांना समजलं असेल की मी नेमकं काय बनवते, त्यांनी मला कमेंटमध्ये लगेच सांगू शकता। पण व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ही आयडिया येईल की ही वस्तू मी कशी बनवलेली आहे ते। कारण ही जर वस्तू तुम्ही बाजारात विकत घ्याल तर नक्कीच खूप जास्त पैसे लागतील। आता हा ड्रेस मी असा सरळ ठेवून घेतलाय आणि त्यानंतर ही जी वेस्टची बाजू आहे ना कमरेची, तर तिथे आपल्याला 1 इंच ते 1.5 इंच अंतर ठेवून पुन्हा एकदा इथे 2 जागेवर कट करायचे। तर कट करताना साधारण 5 सेंटीमीटर कट होईल ना, एवढंच करायचं, जेणेकरून आपलं त्यामधून बोट बाहेर गेलं पाहिजे। बघू शकता अशा पद्धतीने असं व्यवस्थित आपल्याला होल ते झालं पाहिजे। खूप जास्त मोठं होल व्हायला नको, नाहीतर हा जो टूल आहे तो लवकर खराब होईल। त्यामुळे आपल्याला होल थोडंसंच करायचे, खूप जास्त कट करायचं नाहीये। स्लीव आहे त्या आतमध्ये घेते। जर स्लीवलेस टॉप असेल तर तुम्हाला स्लीव आतमध्ये घ्यायची पण गरज लागणार नाही। आणि इथे भरपूर मोठ्या स्लीव आहेत, लॉंग स्लीव, तर त्या मी आतमध्ये घेतल्या आणि उलट्या केलेल्या आहेत आणि मग आतमध्ये सोडून दिलेल्या आहेत। म्हणजे ड्रेस कट करायची कुठेच गरज लागली नाही आपल्याला। तर कट न करताच आपण हा टूल एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। कारण याला जर कुठे कट केला आपण तर पुन्हा फिनिशिंगसाठी स्टिच करावं लागेल। त्यामुळे मग मी इथे कट न करता एकदम सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। खूप यूजफुल गोष्ट आहे महिलांसाठी तरी। तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरात जर जुने ड्रेस असतील, टॉप असतील, तर ही वस्तू तुम्ही बनवल्याशिवाय राहणार नाही। आज पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। प्लास्टिक बाटलीचं मी इथे रियूज सांगितलेला आहे, तो पण बघा। व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच मग व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोर जी घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात आधी येईल आणि तुम्हाला सगळे व्हिडिओज पाहता येतील। मग आता मी इथे काय केलेलं आहे, अशी फोल्डिंग तर केलेली आहे, स्लीव आतमध्ये टाकलेल्या आहेत। आता हा ड्रेस मी साईडला ठेवला आणि नंतर इथे 2 शूज घेतलेत। तर हे शूज खूप खराब आहेत, आता मुलं माझे वापरत पण नाहीत आणि खूप जुने सुद्धा आहेत। तर जुने आणि खराब शूजच्या या दोऱ्या आपल्याला लागणार आहेत। तर या दोऱ्या मी सहज काढून घेते। शूज स्वच्छ धुतलेले आहेत, त्यामुळे दोऱ्यासुद्धा स्वच्छ आहेत। तर या स्वच्छ करून घ्यायच्या आहे दोऱ्या। आणि त्यानंतर या दोन्ही दोऱ्या एकच कलरच्या मिळून जातील। या दोऱ्या खूप स्ट्रॉंग असतात, त्यामुळे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे
आणि खूप जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे शूज फेकून देताना याच्या दोऱ्या नक्कीच सोडून घेत जा, जेणेकरून याचा खूप ठिकाणी आपल्याला वापर देखील करता येतो। आणि आत्तासुद्धा मी एक मला पट्टी हवी होती, तर मी साडीची देखील पट्टी फाडून घेऊ शकले असते, पण इथे शूज माझ्याकडे जुने होते पडलेले म्हणून याच्या दोऱ्या घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला पट्ट्या आता जर ह्या शूजच्या दोऱ्या नसतील तुमच्याकडे, तर तुम्ही काय करायचे, जुनी एखादी साडी किंवा ओढणी घ्यायची आणि त्याच्या स्ट्रिप्स अशा फाडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला या दोऱ्यांऐवजी साडीच्या पट्ट्या देखील वापरता येतील। आता आपल्याला 2 दोऱ्या घ्यायच्या आहेत आणि 2 दोऱ्या घेऊन नंतर त्यापासून ना पुढच्या स्टेप्स करायच्या आहेत। तर दोऱ्या डायरेक्टली फक्त बांधायच्या नाहीत, तर त्याला छान अशी एक डिझाईन पण आपण करणार आहोत। एका विशिष्ट पद्धतीने ही दोरी बांधायची, जेणेकरून ती बांधलेली आहे हे सुद्धा दिसणार नाही आणि त्यामधून आपल्याला काहीतरी नवीन पण क्रिएट करता येईल। तर इथे मी काय केले, शोल्डरमध्ये एक व्हाईट कलरची दोरी अशी ओवून घेते, दोन्ही होलमधून अशी दोरी ओवायची आहे आणि दोरी ओवून घेतल्यानंतर याला एक अशी नॉट द्यायची आहे। दोन्ही बाजूला सेम दोरी राहील याची काळजी घ्या, जेणेकरून ही दोरी शेवटपर्यंत सेम असेल आणि आपली खालीवर किंवा एक मोठी एक छोटी अशी होणार नाही दोरी। आता इथे आपल्याला परत एक नॉट बांधायची आहे, तर इथे हलक्या हाताने म्हणजे लूज नॉट बांधत आपल्याला वरती जायचे, जसं मी आता तुम्हाला इथे बांधून दाखवते तसं। तर प्रत्येक नॉट बांधल्यानंतर ती पूर्णपणे अशी लूजच ठेवायची आहे। खूप जास्त 2-2 दोऱ्या आपण ठेवल्या तर त्या खूप लॉंगही होतात आणि मग नंतर त्या बांधायलाही आपल्याला अवघड जातं। या पद्धतीने लूज अशा प्रकारे आपल्याला गाठी बांधून घेतल्यानंतर हा जो नॉड आहे तो शेवटी आपल्याला त्याला एक टाईट अशा 2 गाठी बांधायच्या, जेणेकरून या मधल्या गाठी ज्या आहेत त्या सुटत नाहीत आणि आपला हा नॉड व्यवस्थित छान दिसतो। दिसायलाही सुंदर अशी साखळी तयार झालेली आहे इथे आणि आपल्याला याला बांधणं सुद्धा खूप सोपं आहे, कारण यामधून आपल्याला फार जास्त हार्ड गाठी बांधता येत नाहीत आणि बांधल्या तरी त्या पटकन सुटतात। आणि त्याच पद्धतीच्या या स्ट्रेचेबल अशा दोऱ्या असतात बुटाच्या, ज्या दोऱ्या आपण ओढल्या की त्या थोड्याशा मोठ्या सुद्धा होतात, म्हणजे एवढ्या स्ट्रेचेबल। यामध्ये ना होजेरीचं थोडंसं फॅब्रिक असतं, जेणेकरून त्या स्ट्रेच होतात खूप जास्त। तर इथे बघू शकता अशा प्रकारे ह्या दोऱ्या मी अशा पूर्णपणे तयार करून घेतल्या, याची साखळी तयार करून घेतली। या पद्धतीने शोल्डरवरती व्हाईट कलरच्या दोऱ्या मी वापरलेल्या आहेत। तुमच्याही घरामध्ये जुने बूट पडलेले असतील तर त्याच्या दोऱ्यांचा वापर नक्की करा। अशा पद्धतीने ह्या दोऱ्या जर सोडून घेतल्या तर कुठेही आपल्याला जिथे दोरी लागत असेल किंवा धान्याच्या पोत्यांना सुद्धा दोऱ्या बांधायला लागतात, त्यावेळी सुद्धा या दोऱ्यांचा वापर तुम्हाला करता येतो। बांधायला किती सोपं जातंय बघा, इथे मी तुम्हाला बांधून दाखवली दोरी। तर ही दोरी अशी व्यवस्थित बांधता यावी म्हणून आपण वापरलेली आहे आणि इथे सुद्धा आपल्याला कमरेला एक दोरी अशी बांधून घ्यायची आहे। तर ही दोरी आपण सिंगल ठेवली तरी सुद्धा चालते, कारण ही दोरी आपल्याला मोठीच लागणार आहे थोडीशी। नेकला जी बांधायची दोरी होती किंवा वरती शोल्डरची दोरी होती तर ती मात्र आपल्याला छोटी लागणार होती, म्हणून आपण तिथे चेन बनवली। आणि आता इथे जी वेस्टला दोरी लागणार आहे तर ती अशी नॉट बांधून छान अशी तयार करायची। बांधलेली जी गाठ आहे ती आतमध्ये सोडून द्यायची, जेणेकरून ती छान दिसत नाही बाहेर, म्हणून आपण त्याला आतमध्ये सोडायचं आहे। तर इथे सुद्धा दुसऱ्या बाजूला मी सेम गाठ बांधून घेते आणि ही गाठ बांधलेली दिसून येऊ नये म्हणून नंतर त्याच होलमधून आतमध्ये ढकलणार आहे। तर अशा प्रकारे आतमध्ये गेली ही गाठ की मग नंतर बाहेर आपल्याला दोरी जी आहे ती प्लेन आणि छान अशी व्यवस्थित मिळते। तर या दोरीचा वापर करून हा ॲप्रॉन जो आहे तो आपण किचनमध्ये वापरू शकतो। तर या ॲप्रॉनचा वापर करून आपण किचनमध्ये खूप जास्त आपल्या कपड्यांना स्वच्छ ठेवू शकतो, जेणेकरून आपण किचनमध्ये कितीही तेलकट भाज्या बनवत असलो किंवा हळदीचे पदार्थ बनवत असलो तरी आपल्या कपड्यांना मात्र त्याचं काहीही इफेक्ट होत नाही किंवा कुठलेही पदार्थ बनवताना किचन ओट्यावरती असलेल्या पदार्थांचा रस वगैरे लागत नाही। चुकून जरी आपला हात वगैरे लागला ड्रेसला तरी सुद्धा ड्रेस खराब होत नाही। तर या घरच्या घरी बनवलेल्या ॲप्रॉनचा वापर करून तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त स्वच्छता ठेवू शकता आणि कपडे सुद्धा तुमचे खराब होणार नाहीत। या पद्धतीने जर ॲप्रॉन बनवलं तर एकही रुपया खर्च करायची गरज लागत नाही, शिवाय आपण हे घरीच बनवलंय तेही टाकाऊ वस्तूंपासून एकही रुपया खर्च न करता। विकत आणाल तर खूप जास्त पैसे खर्च करावे लागतील। त्यासाठी तुम्हाला जर ही आयडिया आवडली असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये पडलेल्या जुन्या आणि खराब
टॉपचा वापर करून घरच्या घरी ॲप्रन तयार करा। तयार झालेलं ॲप्रन मी तुम्हाला घालून दाखवलंय। अशा पद्धतीने हे दिसतं सुद्धा। टॉपपासून बनवलेलं आहे हे आपल्याला लक्षातही येणार नाही, कारण आपण त्याच्या स्लीव वगैरे कुठूनच दिसू दिले नाहीयेत। त्यासोबतच अगदी 2 लेअरमध्ये तयार झाल्यामुळे जास्तीत जास्त दिवस टिकेल आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला ते वापरता येईल। त्यानंतर पुढची टिप आहे ती आहे मोहरीची। मोहरीसाठी आपल्याला प्लास्टिक बाटलीचा वापर करायचा आहे। तर प्लास्टिक बाटली आहे तर ती थोडीशी आपण कट करून घेऊया। आधीचीच ही खराब झालेली पाण्याची प्लास्टिकची बाटली आहे जी मी आधीच थोडीशी कट केलेली आहे। आता या प्लास्टिक बाटलीचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला सांगितले। आपल्याला जो बाटलीच्या टोपणाकडचा भाग होता तो आपण असा कट करून घेतलेला आहे आणि बुडाचा भाग सुद्धा आपल्याला लागणार आहे, त्यामुळे आपण तोही कट करून ठेवूया। पण या बुडाच्या भागाचा मी वापर पुढच्या व्हिडिओत केलेला आहे, म्हणजेच उद्याचा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी टोपणाचा आणि खालच्या भागाचा वापर केलाय। पण आत्ता जी बाटली आहे माझ्या हातामध्ये त्या बाटलीचा वापर मी आता तुम्हाला करून दाखवलेला आहे। खूप छान वापर होतो याचा। मोहरी जेव्हा आपण मसाला डब्यात काढून ठेवतो ना त्यावेळी काय होतं की चमच्याने तरी काढावी लागते, नाहीतर मग हाताने तरी। त्यावेळी काय होतं मोहरी थोडीफार खाली सांडलीच जाते। त्यामुळे असं होऊ नये म्हणून आपण या मोहरीला काय करायचं, सुरुवातीला स्वच्छ करून ठेवायचं। स्वच्छ करण्यासाठी मी पुरणाची चाळणी घेतली। आता ही घरगुती मोहरी असल्यामुळे याला स्वच्छ करणं गरजेचं आहे। जर तुमची रेडीमेड आणि मोठी मोठी अशी मोहरी असेल तर मग त्याला एवढी स्वच्छ करायची गरज लागत नाही। ही बारीक मोहरी आहे, घरगुती आणि गावरान आहे, तर ही यामध्ये बारीक सारीक असे कचरा थोडासा किंवा बारीक मोहरी असते तर ती पूर्णपणे चाळून काढावी लागते। तर ती व्यवस्थित अशी चाळल्यानंतर निघून जाते आणि बाकीची जी मोहरी शिल्लक असते ती खूप स्वच्छ आणि छान अशी राहते। तर मग आपण त्या मोहरीला भरून ठेवणार आहोत। तर ते भरून ठेवण्यासाठी एक टूल आपण बनवलेला आहे। ज्या टूलचा वापर केला की आपल्या घरामध्ये मोहरी आपण काढताना एक कण सुद्धा मोहरीचा खाली सांडला जाणार नाही, त्यासाठी एक पाण्याची जुनी वॉटर बॉटल घ्यायची आहे। अशा प्रकारच्या वॉटर बॉटल मुलांच्या घरात पडलेल्या असतात आणि आपण त्या जर फेकून दिल्या तर त्याचा काहीच उपयोग होत नाही, खूप स्ट्रॉंग देखील असतात। मग त्यामध्ये अशा पद्धतीने जर मोहरी आपण भरून ठेवली तर भरताना सुद्धा इकडे तिकडे सांडू नये म्हणून आपण या प्लास्टिकच्याच बाटलीचा हा बनवलेला टूल आहे किंवा याला नरसाळं म्हणू शकता। तर या नरसाळ्याचा वापर करून आपण यामध्ये मोहरी भरली आणि इकडे तिकडे अजिबात सांडली नाहीये मोहरी। या वॉटर बॉटलमधून मोहरी काढताना सुद्धा मसाला डब्यात मोहरी ओतायची असेल तर सहज ओतू शकतो, इकडे तिकडे अजिबात सांडत नाही। जेवढी पाहिजे तेवढीच घेता येते। तुम्हाला ही प्लास्टिक बाटलीची आयडिया आवडली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।